नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे आपला तो प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे तो काय म्हणते बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमचा असा आहे की तुम्हाला कोणतेही दोन इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन लिहायचे, तुम्ही लिहू शकता. तुम्हाला माहिती आहे जनरल फॉर्म काय असतो, या टाइप मध्ये इक्वेशन असलं पाहिजे ax² + bx + c = 0. या फॉर्म मध्ये कुठल्याही इक्वेशन असेल ते तुम्हाला इथे दोन लिहायचे. मी तुम्हाला एक जनरली सांगितलं होतं काय पाहिजे होतं तुम्हाला, याच्यात डिग्री 2 पाहिजे, त्याच्यानंतर a not = 0 पाहिजे आणि व्हेरिएबल नंबर्स ऑफ व्हेरिएबल किती पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे या टाइप मध्ये तुम्हाला इक्वेशन द्यायचे. कोणते दोन लिहू शकता, मी फर्स्ट आणि सेकंड एक दोन लिहितो इक्वेशन, तुम्ही लिहू शकता किती पण. फर्स्ट नंबर इक्वेशन देतो मी या टाइप मध्ये जर लिहिलं 5x² + 7x + 9 = 0. फर्स्ट झालं. सेकंड पण तुम्ही लिहू शकता अशी किती लिहिता येईल तुम्हाला, 9m² - 3m. पण लक्षात ठेवायचे इथे x यूज केला तर इथं पण x यूज करायचे, इथे m यूज केला तर इथे सुद्धा mच यूज करायचे, कारण व्हेरिएबल एक वापरायचे तुम्हाला. -10 = 0 या फॉर्म मध्ये पाहिजे. ऍडिशन तुम्हाला मायनस असतील, साइन प्लस असतील, काही फरक पडत नाही. तुम्हाला दोन लिहायचे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि खाली पण तुम्ही लिहू शकता आनंतर, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आपण हे झालं. एखादं मी आणखीन एक्स्ट्रा लिहितो, कुठलेही लिहू शकता. 5x² = असे सुद्धा लिहू शकता तुम्हाला -10x, इथे x केलं तर इथे सुद्धा x आणि +5. हे फक्त इकडे येतील आणि हे इक्वल टू जाऊन तिकडं 0 होईल. एकदम सोपं आहे. या टाइप मध्ये तुम्हाला इक्वेशन काढायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमचा एकदम सोपा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो तुम्हाला मात्र काय करायचा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड सांगतो बघा काय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. तुम्हाला खाली काही क्वेश्चन दिलेत, इक्वेशन दिलेत, ते इक्वेशन तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत किंवा नाही ते सांगायचे, आपल्याला डिसाइड करायचे. ज्यांना आम्ही फर्स्ट एक नंबरचा क्वेश्चन घेतो. काय बघा, x² + 5x. क्वेश्चन नंबर फर्स्ट, x² + 5x, x² + 5x - 2 = 0. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आपला जनरल फॉर्म काय आहे, ax² + bx + c = 0. या टाइप मध्ये हे इक्वेशन, या टाइप मध्ये हे काय ते बघायचे. इथं बघा a ची किंमत, इथे a आहे, इथे a ची किंमत x² आहे म्हणजे a ची किंमत काहीतरी असती. त्याचा अर्थ काय असतो, a ची किंमत किती असते, 1 असते. म्हणजेच a not = 0 आहे का, नाहीये. त्याच्यानंतर डिग्री बघा, म्हणलं मी तुम्हाला डिग्री किती, 2 आहे. x² आहे, इथं पण 2 आहे. म्हणजेच तुमची फर्स्ट आणि सेकंड कंडिशन ट्रू झाली. आणि त्याच्यानंतर इथे x आहे, इथे x आहे, म्हणजे तुमची थर्ड पण जी कंडिशन होती ती ट्रू झाली. म्हणजे ही क्वाड्रेटिक इक्वेशन असेल का, नाही आहे. दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन लिहिलं तरी चालते किंवा तुम्ही दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन, हे तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. याच्यावर लिहिलं तरी चालते किंवा डिसाइड करा. तुम्हाला काय करायचं ते पण सांगितलं मी. a not = 0 याचं कारण जर तुम्हाला हे सांगितलं तर इथे a not = 0 आहे, कारण a ची किंमत किती आहे, 1 आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालते, a = 1 अँड डिग्री इज 2. डिग्री इज 2 किंवा डिग्री इज इक्वल टू 2. हे दोन आहेत म्हणून हे इक्वेशन काय आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. फर्स्ट नंबरचं आलं. सेकंड नंबरचं एकदम सोपं आहे. सेकंड नंबरचं बघा काय आहे, y² = 5y - 10. आता जसं मी तुम्हाला हे सांगितलं या पद्धतीने आहे. तुम्हाला फक्त काय सांगितलं की हे जे टर्म्स आहेत ह्या टर्म्स तुम्हाला लेफ्ट हँड साईडला घेऊन यायच्यात आणि इक्वल टू काही नसते, म्हणजे राईट हँड साईडला काही उरत नाही, म्हणजे काय असते, 0 असते. मी याला पहिले जनरल फॉर्म मध्ये मांडून घेतो. हा टर्म्स इकडे घेतो, y² हा इकडे -5y, हा इकडे +10 आणि इक्वल टू 0. आता बघा तुमचे जे जनरल इक्वेशन आहे ते आहे का नाही, याची किंमत काही नाही म्हणजे काय असते, 1 असते. म्हणजे तुमची फर्स्ट कंडिशन ट्रू झाली. डिग्री किती आहे, 2 आहे आणि व्हेरिएबल किती आहे, 1च आहे. इथे y², इथं y, म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे, दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं ते चालतंय, a not = 0 आणि डिग्री किती आहे, 2 आहे. या टाइप मध्ये तुमचं सेकंड पण क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला आहे. थर्ड नंबर काय बघा, y² थोडस चेंज आहे, y² + 1/y = 2. आता डायरेक्ट पाहिल्याच्या नंतर इथं तुम्हाला कळत असेल, इथं y² इथं y, पण हा डिव्हायडेशन मध्ये
म्हणजे डायरेक्ट तुम्हाला म्हणायचंय का इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे? नाही, याला पहिले तुम्हाला सोडून घ्यावं लागेल. याचा जो डिनॉमिनेटर असतो तो आपण सारखा करून घेत असतो. याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय आहे का? नाही. मग डिनॉमिनेटर सारखा करून घ्यायचा म्हणजे काय करायचं? याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं. आपण सोडून घेऊ पहिले, जनरल फॉर्म मध्ये मांडून घेऊ. काय होईल? याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? वाय क्यूब होईल किंवा वाय स्क्वेअर. मी डायरेक्ट मल्टिप्लाय करतो, वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस याला मल्टिप्लाय केलं काय होईल? 1 इंटू 1 आणि इज इक्वल टू याला या सगळ्याला मल्टिप्लाय केलं किंवा तुम्हाला सरळ सरळ एक सांगायचं म्हणजे आपण जसे लिनियर इक्वेशन मध्ये सोडवतो त्या पद्धतीने जरी केलं तरी चालते. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा तुम्हाला हा जो डिनॉमिनेटर मध्ये वाय आहे तो वाय तुम्हाला निग्लेक्ट करायचा असेल तर मला काय करावं लागतं? या पूर्ण इक्वेशनला काय करावं लागते? वाय न मल्टिप्लाय करायचंय. मी मल्टिप्लाय करून घेतो. या सगळ्या इक्वेशनला वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस 1/y इंटू वाय इज इक्वल टू 2 इंटू वाय. काय? मल्टिप्लाय बाय वाय. वाय न मल्टिप्लाय केले. वाय न मल्टिप्लाय तर काय केलं तर काय होईल? वाय इंटू वाय स्क्वेअर म्हणजेच काय होईल? वायचा क्यूब होईल प्लस हा वाय गेट कॅन्सल होईल. इथं काय उरल? 1 उरल आणि इथं काय होईल? 2y होईल. हा 2y फक्त इकडे घेऊन या म्हणजेच काय होईल? वायचा क्यूब हा इकडून -2y आणि +1 इक्वल टू 0. हे तुमचं जनरल फॉर्म मध्ये मांडलं झालं या टाइप मध्ये. पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का? नाही, कारण याची डिग्री किती आहे? 3 आहे आणि ही डिग्री 3 आहे म्हणजे तुम्हाला ही ग्रेटर दॅन 2 आहे. आपल्याला 2च पाहिजे, ग्रेटर दॅन 2 सुद्धा चालणार नाही. म्हणजेच याची डिग्री 3 आहे. म्हणजेच तुम्ही इथे लिहू शकता डिग्री इज इक्वल टू 3. therefore does not क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का? नाही, कारण याची डिग्री किती आहे? 3. या टाइप मध्ये तुमचं फर्स्ट, सेकंड आणि 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सोडवता आले. आपण पुढे काय आहे ते पण घेऊ. 4 नंबरचं बघू. काय 4 नंबरचं? x प्लस 1/x. फोर्थ नंबर x प्लस 1/x इज इक्वल टू -2. जसं मी आता हे सोडवलंय याच टाइप मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? याच्या पण डिनॉमिनेटर मध्ये किती येतं? x आहे. म्हणजेच तुम्हाला या डिनॉमिनेटर मधला जो x आहे तो निग्लेक्ट करायचा असेल तर मला काय करावं लागेल? x न मल्टिप्लाय करावं लागेल. मी या सगळ्यांना x ला मल्टिप्लाय करतो. x इंटू x प्लस 1/x इंटू x इज इक्वल टू -2 इंटू x. काय केलं मी? मल्टिप्लाय बाय x न मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटते बघू. x इंटू x म्हणजेच काय होईल? x चा स्क्वेअर होईल प्लस हा x आणि हा x गेट कॅन्सल होईल तर 1 उरल आणि इज इक्वल टू -2x होईल. हा फक्त -2x मी इकडे घेऊन येतो. काय होईल बघा? x स्क्वेअर. therefore x स्क्वेअर हा मायनस इकडे येऊन +2x होईल. हा +1 ला +1 होईल इक्वल टू 0. आता हे बघ तुमचं काय झालं? जनरल फॉर्म मध्ये झालं. x स्क्वेअर प्लस 2x आणि +1. इथे x आहे, इथे x आहे. डिग्री 2 आहे. याची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणजे हे काय असणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. म्हणजेच दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 4 नंबरचं. याच टाइप मध्ये तुमचं 5 नंबरचं पण घेऊ आपण. सर्वचे सर्व सोडून गेलो मी. 5 नंबरचं इक्वेशन काय बघा? m प्लस 2 इन ब्रॅकेट m - 5 इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणसाल याचा कुठला स्क्वेअर नाही आणि याची डिग्री पण काही नाही. पण अशा टाइपचे जे इक्वेशन असतात ते डेफिनेट क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात. कसे असतात बघा? या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करावं लागते आणि या m न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे प्लस 2 ने सुद्धा या m ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये, जनरल फॉर्म मध्ये आपण मांडून घेणार आहोत. काय करता येईल तुम्हाला बघा? पहिले आपण m न मल्टिप्लाय करू. m पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. m इंटू m - 5. इथं प्लस आहे म्हणून +2 आणि m - 5. हे आपण काय केलं होतं? लिनियर इक्वेशन मध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशनच्या पद्धतीनुसार आपण पाहिलं होतं. काय होईल? m इंटू m म्हणजेच m स्क्वेअर मायनस m इंटू 5 म्हणजेच 5m प्लस 2 इंटू m म्हणजेच 2m आणि -10 इक्वल टू 0. फक्त तुम्हाला यांची बेरीज वजाबाकी करायची. बाकी जशाल तसं लिहायचे. m चा स्क्वेअर -5 + 2 म्हणजेच -3m. इथे ज्यावेळेस व्हेरिएबल सारखे असतील आणि व्हेरिएबलचा ऑर्डर किंवा डिग्री सारखे असेल तर त्यांची बेरीज वजाबाकी होत असते. म्हणून
5 मधून 2 गेले म्हणजे 3m आणि -10 इक्वल टू 0. हे सुद्धा झालं काय तुमचं जनरल फॉर्म मध्ये झालं. म्हणजेच बघा a इज इक्वल टू 1, इथं m आहे, इथं m आहे, a ची किंमत 1 आहे आणि डिग्री सुद्धा किती आहे 2 आहे. म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सुद्धा काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. असं झालं तुमचं 5 नंबरचं. आणि लगेच आपण 6 नंबरचं पण घेऊ. एक शेवटचं 6 नंबरचं इक्वेशन काय बघा, m चा क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 3m स्क्वेअर, सॉरी 3m चा क्यूब. इक्वेशन पाहिल्याच्या नंतर लगेच इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते हे पाहायचं, डायरेक्ट सांगायचं नाही. याला पहिले जनरल फॉर्म मध्ये मांडून घ्यायचे. आपण काय करू, ही टर्म जी आहे ती इकडे साईडला घेतो मी. म्हणजेच काय होईल, हा इकडून -3m क्यूब होईल, हा प्लसला प्लस m चा क्यूब होईल, हा प्लसला प्लस 3m चा स्क्वेअर होईल, -2 इकडे काही नाही म्हणजेच काय राहते 0 राहते. आता लक्षात आलं असं, -3m चा क्यूब आणि प्लस m चा क्यूब म्हणजे हे यांची बेरीज वजाबाकी होत असते. म्हणजेच काय होते, -2m चा क्यूब होते आणि प्लस 3m चा स्क्वेअर आणि -2 इक्वल टू 0. हे तुमचं जनरल फॉर्म मध्ये झालं. पण तुम्हाला एक लक्षात असेल की इथे किती ही डिग्री याची 3 आहे. 3 जर डिग्री असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का, नसेल. म्हणजे तुम्ही इथे काय करसाल, therefore डिग्री इज इक्वल टू 3, therefore डज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल कोणते कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते. फर्स्ट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, सेकंड इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, थर्ड आहे का, हां थर्ड इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, फोर्थ इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, फिफ्थ इज क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि 6 इज डज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. या टाईपमध्ये तुमचा फर्स्ट नंबरचा आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन या टाईपमध्ये तुमचा. चला क्वेश्चन नंबर 3 काय बघा, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax square plus bx plus c equal to 0, then write the values of a, b, c for each equation. तुम्हाला खाली काही इक्वेशन दिले, त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचे, पहिले जेवढे काही इक्वेशन आहे ते तुम्हाला a स्क्वेअर प्लस bx प्लस c या इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये मांडायचे, म्हणजे जनरल फॉर्म मध्ये मांडायचे. आणि तुम्हाला कशाच्या किमती काढायच्या, a, b आणि c च्या किमती फाइंड करायच्या. एकदम सोपं आहे. पहिले आपण जनरल फॉर्म मध्ये मांडायचे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले. फर्स्ट नंबरचं इक्वेशन 2y इज इक्वल टू 10y मायनस y स्क्वेअर. मी तुम्हाला एक सांगितलं होतं, तुम्हाला काय करायचे, या फॉर्म मध्ये मांडायचे. तुम्हाला सांगितलं सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या आपल्याला इकडच्या साईडला आणायच्या. म्हणजेच काय करायचे, याला मला इकडे साईडला आणता येतील. हा 2y ला 2y साठी ठेवायचा, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्याची डिग्री सेकंड किंवा डिग्री 2 होईल ती जी टर्म आहे ती तुम्हाला 1 नंबरला ठेवायची. हा इकडून काय होईल मायनस आहे, म्हणजे इकडे काय होईल y प्लस होईल, म्हणजेच y स्क्वेअर. हा जशाला तसा 2y ला 2y आणि हा इकडे येऊन काय होईल -10 इक्वल टू 0. म्हणजे तुमचा हा झाला जनरल फॉर्म. ज्यावेळेस जनरल फॉर्म झाला त्यावेळेस काय करायचे, त्याची कम्पेअर करायची कोणासोबत, याच्यासोबत. आणि तुम्हाला काय कशाच्या किमती फाइंड करायच्या, ए, बी आणि सी. मी आता काय करतो, याची कम्पेअरिंग करतो. कम्पेअरिंग विथ इक्वेशन कोणासोबत कम्पेअरिंग करायची, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी कशाची किंमत आहे, हा x स्क्वेअर सोबत काय आहे a आहे आणि इथं y स्क्वेअर पार्ट सोबत काय असणार, काय नसते म्हणजे 1 असते. म्हणजेच a ची किंमत आता इथे लक्षात ठेवायची, ती x आले इथं y आले, काय फरक पडतं. हा जनरल फॉर्म आहे, याच्यासारखं ठेवायची. म्हणजे a च्या जागेवर इथे किंमत किती आहे 1 आहे. म्हणजेच तुम्ही ते लिहू शकता हिअर a इज इक्वल टू किती 1. a ची किंमत किती भेटली 1 भेटली. त्याच्यानंतर b ही जी x सोबत किंमत कोणती आहे b ही, म्हणजेच y सोबत किती आहे 2 आहे. म्हणजेच b इज इक्वल टू काय होईल 2 अँड जो कॉन्स्टंट टर्म असते म्हणजेच इथं c आहे आणि तो कॉन्स्टंट टर्म काय -10 आहे. म्हणजेच c इज इक्वल टू काय होईल -10. या पद्धतीने तुमच्या ए, बी आणि सी च्या किमती तुम्हाला फाइंड करता येतील. 1 मार्काचा प्रश्न आहे, एकच मार्काचा क्वेश्चन आहे. 1 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला या पद्धतीने सोडवता येईल. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय बघा, 2 नंबरचा क्वेश्चन मी लगेच घेतो. काय x -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू
2x प्लस 3 या टाईपमध्ये. याला पहिले तुम्हाला काय करायचे, जनरल फॉर्ममध्ये मांडायचं एक्स स्क्वेअरच्या. मांडू आपण. पहिले आपण हे सोडून घेऊ. आता हे सोडून घेण्याच्या अगोदर तुम्हाला इथं ए मायनस बीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तुम्हाला सोडत आहे हा ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं काय असते, ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये तुम्हाला मांडून घ्यायचे. आता ए म्हणजेच इथं काय आहे, एक्स आहे, आणि बी म्हणजेच काय आहे, 1 आहे. म्हणजेच पहिले आपण याला सोडून घेऊ. मी इथे याला सोडून घेतो, इक्वेशनला या ब्रॅकेटला तेवढं सोडून घेतो. पुढची किंमत आपण तशी ठेवू. याला सोडून घ्यायची. मला त्या फॉर्ममध्ये मांडता येईल. एचा स्क्वेअर म्हणजे इथे एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर मायनस 2 इंटू इथे एच्या जागी एक्स आहे म्हणून एक्स इंटू बीची जागी किंमत 1 आहे म्हणजेच काय आहे 1 आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच कितीचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर आणि बाकीची किंमत असेल तशी 2x ला 2x प्लस 3 ला 3. फक्त मी हा ब्रॅकेटची किंमत लिहिली आहे इथं. एक्स मायनस 1चा ब्रॅकेट सोडून घेतला मी, ही किंमत झाली. इथे सोडून घेऊ आपण. काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1 म्हणजेच काय होते मायनस 2x होईल प्लस 1चा स्क्वेअर म्हणजेच काय होते 1 होते आणि इज इक्वल टू 2x आणि प्लस 3. आता हे तुम्हाला पूर्ण ब्रॅकेट सोडून झाल्याच्या नंतर ह्या किमती काय करायच्या, आता इकडे घ्यायच्या. म्हणजेच काय होते बघू, एक्सचा स्क्वेअर मायनस 2x, हा इकडे येऊन मायनसच 2x होईल आणि हा प्लस 1 आणि हा इकडे मायनस 3 इक्वल टू 0. सोडून घेऊ आपण. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर जशाला तसं. हा मायनस 2x आणि हा मायनस 2x म्हणजेच मायनस 4x आणि प्लस 1 आणि मायनसचे 3 म्हणजेच मोठी संख्या मायनस आहे म्हणून मायनसचे 2 आणि इक्वल टू 0. हे झालं तुमचं जनरल फॉर्ममध्ये मार्क. आणि तुम्हाला याची कम्पेअर कशासोबत करायची, याच्यासोबत करायची. मी इथे लिहितो कंपेअरिंग इथे लिहित चालते कंपेअरिंग विथ इक्वेशन comparing with equation ax square plus bx plus c equal to 0. या इक्वेशन सोबत कम्पेअर करून तुम्हाला करायच्यात एच्या बीच्या आणि सीच्या किमती काढायच्यात. लक्षात ठेवायचं तुम्हाला. देअरफॉर ए इज इक्वल टू एक्सच्या स्क्वेअर सोबत काय आहे, ए आहे. इथे एक्स सोबत का एक्सच्या स्क्वेअर सोबत काय आहे, काही नसते म्हणजेच काय असतो 1 असतो. म्हणजे इथे ए ची किंमत काय आली, ए इज इक्वल टू 1. बी इज इक्वल टू एक्स सोबत बी आहे म्हणजेच इथे एक्स सोबत काय मायनस 4 आहे म्हणजेच बी ची किंमत काय होईल मायनस 4. अँड सी इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म आहे. इथं कॉन्स्टंट टर्म किती आहे -2 म्हणजे सी ची किंमत काय होईल -2. या पद्धतीने तुमचं एबीसीच्या किमती तुम्हाला भेटून जातील फर्स्ट आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन. आता असे क्वेश्चन तुमच्या ह्याच्यात किती आहेत बघा, 6 आहेत. आपण डायरेक्ट मी 5 नंबरचा एक आणि 6 नंबरचा एक घेऊन टाकतो. मध्ये 2 सोडून देतो. सोपे आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडू शकता. आपण 5 नंबरचा क्वेश्चन घेऊ. मी 5 नंबरचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 5 आपण फर्स्ट सेकंड घेतला आणि क्वेश्चन नंबर 5 घेतोय. पी इन ब्रॅकेट 3 + 6p + 6p इज इक्वल टू -5. हा पण एकदम सोपा आहे. पहिले आपण जनरल फॉर्म मध्ये मांडून घेऊ. काय होते भाऊ, जनरल फॉर्म मध्ये मांडण्याच्या जागी पहिले तुम्हाला याला सगळ्याला पी न मल्टिप्लाय करावं लागेल. पी इंटू 3 म्हणजेच 3p प्लस पी इंटू 6p म्हणजेच 6pचा स्क्वेअर आणि इज इक्वल टू -5. पण मी तुम्हाला सांगितलं ज्या टर्मचा स्क्वेअर 2 असेल, डिग्री 2 असेल ती आपल्याला 1 नंबरला लिहायची. म्हणून मी तर लिहितो 6pचा स्क्वेअर हा जशाला तसा प्लस 3p आणि हा मायनस इकडे येऊन काय होईल +5 इक्वल टू 0. हा झाला तुमचा जनरल फॉर्म. याची कम्पेअर करायची कोणासोबत, ax स्क्वेअर. मी तर लिहितो कंपेअरिंग विथ इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याच्यासोबत कम्पेअर केल्याच्या नंतर तुम्हाला एबीसीच्या किमती भेटतील. ही किमती घेतो. देअरफॉर एक्स स्क्वेअर सोबत ए आहे, पीचा स्क्वेअर सोबत 6 आहे. फक्त स्क्वेअरची किंमत बघायच्या. इथे एक्स आहे जनरल फॉर्म आहे, काय हरकत नाही. इथे पी आले इथे एक्स आले काही फरक पडत नाही, सारखेच इक्वेशन आहे. एची किंमत काय असणार आहे 6 असणार आहे. ए इज इक्वल टू 6, बी इज इक्वल टू इथं बी आहे, इथं पी ची किंमत पीच्या सोबत 3 म्हणून बी ची किंमत 3 अँड
सी इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म मध्ये काय आहे +5. म्हणजेच एबीसीच्या किमती काय भेटल्या ए इज इक्वल टू 6, बी इज इक्वल टू 3 आणि सी इज इक्वल टू 5 या पद्धतीने तुमच्या किमती भेटल्या. 6 नंबरचा एक क्वेश्चन आपण लास्ट पाहू. याच्यामधला 6 नंबरचा इथल्या 2 क्वेश्चन तुम्ही सोडू शकाल. x² - 9 एकदम सोपा आहे हा पण, आणि इज इक्वल टू 13 x² - 9 इज इक्वल टू 13. काय एकदम सोपं, याला जनरल फॉर्म मध्ये मांडून घेऊ. पहिले काय होईल x² हा -9 ला -9 तसाच ठेवतो आणि हा इकडून काय होईल -13 इक्वल टू 0. म्हणजेच काय होते x² -9 आणि -13 किती होईल बघा 10 आणि 12 म्हणजेच किती होते -22 होतील आणि इक्वल टू 0. पण आपल्याला जनरल फॉर्म मध्ये मांडायचं असेल तर इथे बी ची टर्म आहे का नाही, म्हणजे व्हेरिएबल आहे का दुसरं नाही, फक्त डिग्रीवाला आहे, चालतंय. इक्वेशन आहे हे क्वाड्रेटिक इक्वेशन. पण तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये मांडायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागते 0 घेऊन मांडावं लागते. म्हणजेच हे इक्वेशन काय करावं लागेल तुम्हाला देअरफॉर x² प्लस आता बी ची किंमत नाही म्हणून 0x आणि -22 इक्वल टू 0. हे झालं तुमचा जनरल फॉर्म. म्हणजेच याची कंपेअर करायची. मी तर लिहितो कंपेअरिंग विथ इक्वेशन ax² प्लस bx आणि प्लस c इक्वल टू 0. याच्यासोबत कम्पेअर केल्याच्या नंतर a ची किंमत काय भेटते a इज इक्वल टू 1. मी तुम्हाला सांगितलं a ची किंमत काय नसली पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ते क्वाड्रेटिक इक्वेशन असते. b ची चालते, c ची पण 0 असेल तर चालते. इथे b ची किंमत काय आहे 0 आहे. b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू -22. करून बघा. 9 आणि याच्यातला एक टाकला 10, 10 आणि 22, 10 आणि 12 मायनसचे दोन्ही संख्या, म्हणजे यांची ऍडिशन करायची, मायनस साईन द्यायची, म्हणजेच -22. या पद्धतीने तुम्हाला a इज इक्वल टू 1, b ची किंमत 0 आणि c इज इक्वल टू काय -22. या टाईपमध्ये तुमचा 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला या पद्धतीनं सोडवता येईल. 4th नंबरचा क्वेश्चन आपण लगेच पाहू. चला, क्वेश्चन नंबर 4 काय, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन किंवा रूट्स ऑफ द इक्वेशन सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, दिलेल्या इक्वेशनामध्ये काय करायचे, तुम्हाला जे इक्वेशन दिले त्या इक्वेशनमध्ये तुम्हाला 2 किमती ठेवायच्यात आणि त्या 2 किमतीपैकी जी किंमत ठेवली, सपोज इथे x इज इक्वल टू काय -1 आणि +1 ह्या 2 किमती दिल्यात. ज्यावेळेस मी या इक्वेशनमध्ये हा +1 ठेवला आणि याची लेफ्ट हँड साईड किंवा या डिटर्मिनंटचं हे डिटर्मिनंट असतो x² + 4x - 5 याची किंमत ज्यावेळेस इक्वल टू 0 येईल तर हे त्या इक्वेशनचं रूट असते, नाहीतर नसते. मग तुम्हाला हे आणि ही किंमत दोन्ही एकदा ठेवून बघायचं. आपण ठेवून बघू. पहिले मी गिव्हन इक्वेशन घेतो. गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे x² + 4x आणि -5 इक्वल टू 0. हे तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आपण ही किंमत पुट करू. पहिले मी किंमत पुट करतो x इज इक्वल टू 1. पुट x इज इक्वल टू 1 ही किंमत पुट करू आणि ही किंमत पुट केल्याच्या नंतर ज्यावेळेस लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड जर आलं तर ही जी रूट असते, ही जी किंमत 1 असते, ती किंमत म्हणजे त्या इक्वेशनचं काय असते रूट असते, नाहीतर रूट नसते. मग आपण एक काम करू, ही किंमत ठेवून मी पुट करतो x इज इक्वल टू 1. देअरफॉर 1 चा स्क्वेअर x च्या जागी 1 ठेवू द्या. 1 चा स्क्वेअर प्लस 4 × 1 -5 इक्वल टू 0. किंमत बघू. 1 चा स्क्वेअर म्हणजेच काय येते +1 येते, प्लस 4 × 1 म्हणजेच प्लसचे 4 येतात आणि -5 इक्वल टू 0. म्हणजेच काय या दोघांची बेरीज, म्हणजेच +5 - 5 इक्वल टू 0. म्हणजेच काय भेटते 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच याचा अर्थ काय असते लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड साईड. मग इथे घेसाल देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ज्यावेळेस LHS आणि RHS सारखे असतील त्यावेळेस दिलेली किंमत काय असते ही त्या इक्वेशनचा रूट असते. मग तुम्ही दिले असाल देअरफॉर 1 इज द रूट ऑफ कोणाचं गिव्हन इक्वेशन लिहायचं, मग रूट ऑफ गिव्हन इक्वेशन देऊन टाका. सर काय नाही, रूट ऑफ गिव्हन इक्वेशन हे तुमचं 1 नंबरचं रूट आहे. म्हणजे याची किंमत 1 नंबर हे एक जो आहे तो त्या इक्वेशनचं काय रूट आहे. आपण काय करू आता x इज इक्वल टू -1 पुट करू. मी तर पुट करतो. देअरफॉर
गिवन इक्वेशन मी डायरेक्ट आपण सेकंड नंबर टाकू. हा पण 1 नंबर काढा. हा जो होता तो 1 नंबर होता. सेकंड नंबर काढतो मी. गिवन इक्वेशन किंवा डायरेक्ट मी ते घेतो x² प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. आणि इथे काय करायचं तुम्हाला, पुट x इज इक्वल टू मायनस 1. आता काय करायचं तुम्हाला, x1 मायनस 1 पुट करायचं तुम्हाला या इक्वेशनमध्ये. x इज इक्वल टू देअरफॉर x इज इक्वल टू x ची किंमत -1 आहे म्हणजेच -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5 इक्वल टू 0. आता -1 चा स्क्वेअर केला तरी काय होत असते, +1 येत असते. प्लस 4 इंटू -1 म्हणजेच -4 -5 इक्वल टू 0. हा +1 आहे आणि हा -4 म्हणजेच 1 -4 -5 इक्वल टू 0. हा 1 ला 1 जशा तसा -4 आणि -5 म्हणजेच किती होतील, -9 होतील इक्वल टू 0. म्हणजेच काय होते, -8 इक्वल टू 0. पण ही किंमत आहे का सारखी, नाहीये. म्हणजेच हा काय होणार आहे, ही तुमची LHS आहे आणि ही तुमची RHS आहे. मग LHS ची किंमत किती आहे, -8 आहे. RHS ची किंमत किती आहे, 0 आहे. म्हणजे सारखे असतील का, जसे इथं भेटले 0 इज इक्वल टू 0, LHS इज इक्वल टू RHS, तसं इथं भेटलं का, नाही. मग देअरफॉर LHS नॉट इक्वल टू RHS. ज्यावेळेस LHS नॉट इक्वल टू RHS भेटते त्यावेळेस जी ठेवलेली किंमत आहे ती किंमत या इक्वेशनचं रूट नसते. मग तुम्ही इथे लिहाल देअरफॉर -1 इज does not root of given equation. Does not root of given equation. या पद्धतीने तुम्हाला रूट आहे का नाही ते तुम्हाला या पद्धतीनं काढता येते. हे तुमचं क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यात 2च क्वेश्चन आहेत. आपण सेकंड नंबरचा पण आपण लगेच पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन घेतो तुम्ही काय बघा, याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो तुम्ही. इथे एक्सच्या किमती थोड्याशा वेगळ्या ठेवल्या. सेकंड नंबरचं इक्वेशन करू आपण लगेच. एकदम सोपी एक्सरसाइज आहे आणि या एक्सरसाइज वरून तुम्हाला बाकीचे प्रश्न पण सोपे जातील जर ही एक्सरसाइज सोपी केली तर, नाहीतर अवघड जाणार. याच्यात थोडासा एकच आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा थोडासा अवघड जाण्यासारखा भाग आहे, बाकीचा सर्व सोपा आहे. याच्यामधलं सेकंड नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन 2m चा स्क्वेअर 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 आणि m ची किमती दिल्यात तुम्हाला इथं पुट करायच्यात. m इज इक्वल टू 2 आणि 5/2 ह्या दोन किमती पुट करायच्यात. पहिले आपण m इज इक्वल टू 2 पुट करू, नंतर 5/2 पुट करू आणि याच्यापैकी कोणतं रूट आहे ते आपल्याला पाहायचं. इथं पुट करतो पहिले. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, 2m चा स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0 पुट m इज इक्वल टू 2. पहिले आपण m ची किंमत 2 पुट करू, इक्वेशन भेटते का नाही बघू. काय होते बघू, हे 2 ला 2 देअरफॉर 2 आणि m च्या जागी 2 पुट करायचं आहे. 2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इक्वल टू 0. ही LHS ही RHS या 2 ला 2 इंटू 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 म्हणजे 10 इक्वल टू 0. इथे किती येते 8 होते, मायनस 10 इक्वल टू 0. 10 मधून 8 गेले तर -2 इक्वल टू 0. किंमत भेटते का LHS इज इक्वल टू RHS, नाही भेटत. म्हणजेच तुम्हाला काय म्हणता येईल, LHS देअरफॉर LHS नॉट इक्वल टू RHS. LHS आणि RHS सारखे नाहीत, म्हणजेच तुमचं हे जे -2 आहे हे रूट असेल का, नसेल. तुम्ही इथे लिहाल +2 +2 इज डज नॉट रूट ऑफ गिव्हन इक्वेशन. दिलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचे हे रूट नाही. फर्स्ट झालं. सेकंड नंबर मध्ये आपण m ची किंमत किती पुट करायची, 5/2 पुट करायची. मी तर 2 नंबर काढतो. काय आहे बघा, 2m चा स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0 आणि पुट करायचे तुम्हाला m इज इक्वल टू 5/2. m ची किंमत 5/2 पुट करायची. इथे लिहितो मी, पुट करायची आपल्याला. पुट m इज इक्वल टू 5/2. मी इथं पुट करतो 2 इंटू 5/2 त्याचा स्क्वेअर 5 इंटू
5/2 इक्वल टू 0. तुम्हाला स्क्वेअर करून घ्यायचं आहे पहिल्या, अगोदरच कट करायचे नाही. हा 2ला 2 शब्द ठेवायचा आहे, n2 राहते इथं, आणि 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 into 5 केलं तरी चालते 25 आणि अपॉन 2ला 2 इक्वल टू 0. आता काटाकाटी करता येईल, बे एक बे आणि बे दोन्ही 4, म्हणजेच 25/2 मायनस 25/2 इक्वल टू 0. एकदम सोपं आहे. हा प्लसचा 25/2 आहे आणि हा मायनसचा 25/2 आहे. हा आणि हा काय होईल, इट कॅन्सल होईल, म्हणजे 0 इज इक्वल टू 0 भेटते. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला जी किंमत ठेवली ती किंमत ती काय असते, इक्वेशनचं कट हे असतं, रूट असतं. देअरफॉर 5/2 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. या पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या इक्वेशनचे रूट आहे का नाही ते या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. हा क्वेश्चन नंबर 4 होता. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 सुद्धा. चला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते बघा, फाइंड के इफ x इज इक्वल टू 3. तुम्हाला काय करायची, के ची किंमत फाइंड करायची. इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3. याचा अर्थ काय असतो, एखाद्या इक्वेशनचं एखादं रूट दिलं असेल तर समजून घ्यायचं तिथं जी व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची किंमत ती असते. म्हणजे x इज इक्वल टू 3 आहे, म्हणजे याचा अर्थ काय आला, त्या एक्सच्या जागी काय करायचं, तुम्हाला 3 पुट करायचंय, इथं लिहायचं. तुम्हाला जसं आपण ते केलं त्या पद्धतीनेच आपल्याला इथे लिहायचे. मी क्वेश्चन हे सोडून टाकतो. गिवन इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, kx² मायनस 10x आणि प्लस 3 इक्वल टू 0. पण तुम्हाला याचं रूट दिलेलं आहे ऑलरेडी, किती, x इज इक्वल टू 3. याचा अर्थ काय असतो, अँड इथं वाटल्यास लिहिलं जाते देअरफॉर द रूट इज 3 आणि रूट 3 दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, त्या इक्वेशनच्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची किंमत किती ठेवायची, 3 ठेवायची. मी इथे ठेवतो. देअरफॉर k इन ब्रॅकेट x चा म्हणजेच 3चा स्क्वेअर मायनस 10 into 3 प्लस 3 इक्वल टू 0. काय केलं आपण, पुट x इज इक्वल टू 3. एक्सच्या जागी आपण 3 पुट केलेला आहे, म्हणून तुम्हाला किंमत सोडून घ्यायची. काय होईल बघा, देअरफॉर k into 3चा स्क्वेअर किती होईल, 9 मायनस 10 into 3 किती होईल येतं, 30 आणि प्लस 3 इक्वल टू 0. k into 9 म्हणजेच 9k होईल, मायनस 30 मधून 30 मायनसचे आणि प्लसचे 3 आहेत, म्हणजेच मायनसचे 27 वरतील इक्वल टू 0. हा मायनस तिकडे प्लस होईल, म्हणजेच 9k इज इक्वल टू 27. हा डिवायडेशन मध्ये जाईल, म्हणजेच k इज इक्वल टू 27/9. देअरफॉर k इज इक्वल टू 9 1 9 आणि 9 3 27. म्हणजेच k ची किंमत किती भेटायची तुम्हाला, 3 भेटायली. एकदम सोपा प्रश्न आहे आणि तुमच्या 2 मार्कासाठी महत्वाचा सुद्धा आहे. या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. फक्त लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस एखाद्या इक्वेशनचं रूट दिलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचे की त्या व्हेरिएबलच्या जागी ती किंमत काय करायची, तुम्हाला पुट करायची. इथे x इज इक्वल टू 3 होतं आणि ते 3 इज रूट आहे, म्हणून x च्या जागी मी काय केलं, 3 पुट केलं. या पद्धतीने तुमचा हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. आणि 6 नंबरचा क्वेश्चन ही ऍक्टिव्हिटी ती ऑलरेडी मी इथे लिहून ठेवलेली, ती सुद्धा आपण लगेच घेऊन टाकू. काय बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन. कोणाचं, या इक्वेशनचं रूट दिलेलं आहे तुम्हाला, एक रूट दिलेलं आहे. इज कोणतं आहे, -7/5. म्हणजेच लक्षात आलं असेल, -7/5 या इक्वेशनचं रूट आहे, म्हणजेच या व्हेरिएबलची किंमत किती असणार आहे, -7/5 आहे. म्हणजेच तुम्हाला m ची जागी पुट करायचे -7/5. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पण ही ऍक्टिव्हिटी एकदम सोपी, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सोल्युशन मध्ये काय करायचे, इथं ज्या मी इथं दिल्यात तुम्हाला ग्रीन चौकटी आहेत त्या तुम्हाला फिलअप करायच्यात. पहिले बघा काय करायचे, चौकट दिलेली इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इक्वल टू 0. म्हणजे या इक्वेशनचं कोणतं रूट दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. कोणतं आहे, -7/5. ही तुम्हाला एक पहिली चौकट फिल करायची. हे झालं. सेकंड नंबर काय करायचे, मग मी तुम्हाला सांगितलं जे रूट असते ती त्या व्हेरिएबलची किंमत असते. मग m च्या जागी तुम्हाला काय असणार, ही पुट करायचं -7/5.
ही किंमत पुढे करायची इन द इक्वेशन. कोणामध्ये? या इक्वेशन मध्ये. इथं पण चौकटीच आहेत बघा. 5 इंटू एमचा स्क्वेअर आहे, मग एमच्या जागी काय करायचं तुम्हाला? -7/5. इथं ऑलरेडी स्क्वेअर आहे, -7/5 आणि याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू एम आहे, एमच्या जागी काय करायचंय? -7/5 प्लस के इक्वल टू 0. एकदम सोडून घ्यायचे तुम्हाला. मायनस हा 5 ला 5 जशाच ठेवायचा, पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, आता हे त्यांनी फक्त चौकटी दिल्यात, हे आपण सोडून घेऊ अगोदर आणि याची किंमत ठेवू. मायनस बघा 5 इंटू -7चा स्क्वेअर तुम्हाला सांगितलं प्लस येते, किती येते? 49/5चा 25. इथे कट होऊन जाईल, 5 1 5, 5 5 25, म्हणजेच किती होते? 49/5 येते. हे 49/5 इथं आपल्याला पुट करायचं. मी इथं पुट करतो डायरेक्ट 49/5. कळते? प्लस सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथं करायचंय. आता इथं तुम्हाला काय आहे? 2 इंटू -7 म्हणजे या दोघांचा गुणाकार आहे, म्हणजेच किती होतील? -14 आणि 5 ला 5 प्लस केला के इक्वल टू 0. आता यांचा छेद कसा आहे? सारखा आहे, म्हणजे वरच्यांची बेरीज होईल, म्हणजेच 49 प्लसचे आणि मायनसचे 14 यांची बेरीज होईल, म्हणजेच 9 मधून 4 गेले, 5 उरले आणि 4 मधून 1 गेला, सॉरी हा, तर किती होतील? 35 होतील. म्हणजे मोठी संख्या प्लस आहे म्हणून 35 उरले, म्हणजे इथे काय होतील? 35 आणि दोघांचा पण छेद सारखा आहे, म्हणजेच 35/5 प्लस के इक्वल टू 0. लक्षात आलं असेल. इथं काटाकाटी होईल, 5 1 5 आणि 5 7 35, म्हणजेच हा 7 प्लस के इक्वल टू 0, पण हा 7 तिकडे जाईल, त्यावेळेस त्याची किंमत काय होईल? -7 होईल. म्हणजेच के ची किंमत काय भेटेल तुम्हाला? -7. या पद्धतीने तुम्हाला ऍक्टिव्हिटी पण लक्षात ठेवायचे, हे जे ब्रॅकेट देतात ते डायरेक्ट दिलेत, मी या पद्धतीने तुम्हाला सोडून द्यायचे, म्हणजे तुम्हाला या दोघांचा गुणाकार परत याचा स्क्वेअर केलं नाही, डायरेक्ट केलं नाही, ते स्क्वेअर तर तुम्हाला स्क्वेअर करून घ्यावा लागेल. मायनसचा स्क्वेअर प्लस होत असतो, 7चा स्क्वेअर 49 होईल आणि 5चा स्क्वेअर 25. हा 5 5 25 कट होऊन जाईल, म्हणजेच खाली 5 उरतील, वरती प्लसचे 49 होतील. इथं प्लसला +2, इथे या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे -7 आणि इंटू 2 म्हणजेच -14 होतील. 5 ला 5 जशाल तसं. वरच्याचा छेद सारखा आहे, खालच्याचा डिनॉमिनेटर सारखा आहे, म्हणजेच वरच्यांची बेरीज होत असती. मायनस हे प्लसचे 49 आणि मायनसचे 14, म्हणजे ज्यांची बेरीज केली तर प्लसचे 35 होतील आणि हा 5 दोघांसाठी 5 ठेवला. 5 7 35, 7 प्लसचे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की एक स्टेप वाढवली, तर याच्या पुढे काय येणार आहे? 7 प्लस के इक्वल टू 0 होणार आहे आणि हा जो के हे 7 आहे तो तिकडे गेला तर -7, म्हणजेच के ची किंमत काय भेटेल तुम्हाला? -7 भेटेल. या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सोडवता येईल. आपली एक्सरसाइज 2.1 इथं संपतील आणि एक्सरसाइज 2.2 आपण नंतर बघू.